नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी बनवणार आहे पौष्टिक असं प्रोटीनयुक्त थालीपीठ. मोठ्यांना तर आवडेल, पण लहान मुलं देखील आवडीने खातील आणि टिफिनला देण्यासाठी पण खूप छान आहे. तर मी इथे काय काय घेतलेले आहे ते तुम्ही बघा, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, छान अशी कमेंट्स करा. तर इथे मी घेतलेले आहेत हरभरा, कडधान्य भिजवून घेतलेले आहेत. त्यामध्ये हरभरा, मूग, मठ आणि राजमा घेतलेले आहेत. त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. त्यानंतर मी घेतलेले आहे थोडे बाजरीचे पीठ आणि बेसन पीठ. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. मी हे सर्व कडधान्य स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. ते मी आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. हे कडधान्य सर्व बारीकच वाटायचं. त्यानंतर मी याच्यामध्ये घेतलेले आहेत 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण घेतलेला आहे. हे मिश्रण बारीक वाटून घ्यायचं. हे बघा, असं मी मिश्रण बारीक वाटून घेतलेलं आहे. ते आता मी एका वाटीत काढून ठेवते. त्याच्यामध्ये मी पाणी अजून टाकलेलं नाही आहे. पाण्याची गरज पडली तरच पाणी टाकायचं, नाही तर पाणी नाही टाकलं तरी चालेल. सरमध्ये दळताना आपण थोडं पाणी वापरलं होतं त्यामुळे. त्यानंतर मी इथे घेतलेले आहे डाळीचे पीठ आणि बाजरीचे पीठ घेतलेले आहे थोडे. नंतर मी इथे कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेला आहे. हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर चवीनुसार इथे मीठ घ्यायचं. त्यानंतर हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. मी अजून पण पाणी टाकलेलं नाही त्याच्यामध्ये. बरोबर आपण अंदाजाने मिक्सरमध्ये पाणी घेतलेलं होतं, त्यामुळे मला वरतून पाणी टाकायची गरज नाही पडली. तर आता सुरुवात करूया. इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता. त्याच्यावरती मी थोडे तेल टाकून घेते, म्हणजे खाली आपलं थालीपीठ चिटकत नाही. त्यासाठी मी इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि मी हातानेच थालीपीठ थापून घेणार आहे. हे बघा, हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे चटका बसत नाही. हलक्या हाताने असं दाबायचं. थोडा वेळ मस्त शिजू द्यायचं. थोडा वेळ भाजल्यानंतर त्याला आजूबाजूला थोडं तेल सोडून घ्यायचं, म्हणजे आपलं थालीपीठ खाली चिटकत नाही आणि छान असं उलटलं जातं. हे बघा, छान असं आपण उलटून घ्यायचं ते. हे बघा किती छान झालेलं आहे. एक बाजू छान अशी शिजलेली आहे. असंच मी आता त्या दुसऱ्या बाजूलाही थोडेसे तेल टाकून घेते आणि मस्त थोडा वेळ शिजू देते. हे बघा, मस्त असं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे आणि छान असं शिजलेलं पण आहे. बघा, असं मस्त कुरकुरीत आणि छान असं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. असेच थालीपीठ मी आता सर्व बनवून घेणार आहे. त्यासाठी मी परत तेल टाकून घेणार आहे थोडे आणि त्याच्यावरती असे हाताने थालीपीठ थापून घेणार आहे. खूप छान असे थालीपीठ तयार होतात. असे दुसरेही थालीपीठ आपले तयार झालेले आहेत. एक बाजू त्याची भाजलेली आहे आणि दुसरी बाजूही भाजून घेणार आहे. हे बघा, तुम्हाला थालीपीठची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, छान असे कमेंट्स करा आणि एकदा लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी थालीपीठ नक्की बनवून बघा. खूप खायला छान टेस्टी लागतं. बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील नवीन नवीन. चला तर मग थालीपीठ खायला घेऊया. थालीपीठ सोबत मस्त दही आणि थालीपीठ एकच नंबर.